आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या पितृपक्षामध्ये आपल्याला एक उपाय करायचा आहे। बघा, उंबरठा हा खूप महत्त्वाचा भाग आहे आपल्या घराचा, कारण त्या उंबरठ्यामधूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते, त्याचबरोबर निगेटिव्हिटी देखील प्रवेश तिथूनच करत असते। त्यामुळे आपला उंबरठा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा भाग असतो, त्यामुळे त्याची काळजी घेणं, त्याची निगा राखणं खूप महत्त्वाचं तर आहेच। त्यामुळे सुरुवातीला तर मी असं सांगेल की आपला जो घराचा उंबरठा आहे किंवा जे अंगण आहे ते अतिशय स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा। आपल्या उंबरठ्यासमोर चपला किंवा अडगळीचं सामान जे असतं ते बिलकुल ठेवू नका। तर छान फुलझाडं वगैरे तुम्ही आजूबाजूला लावू शकता, अगदी दाराच्या समोर कुठलं झाड लावू नका। आणि अतिशय सुंदर स्वच्छ असा उंबरठा, त्याचबरोबर आपलं प्रवेशद्वार आहे ते ठेवण्याचा प्रयत्न करा। आता बघा, पितृपक्ष म्हटलं की माणसांना काय वाटतं की एक निगेटिव्हिटी तयार होते की बाबा असे हे दिवस चांगले नाही आहेत 15 दिवस, तर अजिबात तसा विचार करू नका। हे दिवस वाईट नसतात, तर आपल्या पितरांना श्रद्धांजली वाहण्याचे दिवस असतात हे। आपल्या पितॄंना आपल्याला या काळामध्ये त्यांचं स्मरण करायचं असतं आणि आपल्याकडून काही चुका झालेल्या असतील तर त्या दूर होऊ द्यात म्हणून त्यांना क्षमा प्रार्थना मागायची असते आणि तुमचा आशीर्वाद आमच्या कुटुंबावरती सदैव राहू द्यात अशी देखील तुम्हाला त्यांची प्रार्थना करायची असते। बघा, त्यामुळे आपल्या या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे, त्यांचं स्मरण करायचं आहे। बघा, असं केल्याने आपल्या घरामधल्या कितीतरी अडचणी कमी होतात आणि आपल्या घराला लागलेले जे पितृदोष आहे ते देखील कमी होतात आणि आपल्या घरातल्या सर्व अडचणी संकटे हे दूर होतात। आता त्याचबरोबर आपल्याला या पितृपक्षामध्ये काय करायचं आहे, तर आपला जो उंबरठा आहे त्या उंबरठ्यावरती एक प्रकारचं पाणी आपल्याला शिंपडायचं आहे। तर हे पाणी कसं आपल्याला शिंपडायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। आणि आपल्याला हे पाणी का शिंपडायचं आहे, तर आपल्या घराला जे काही नजरदोष लागलेले आहेत ते दूर होऊन आपल्या पितरांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त व्हावा, ते प्रसन्न व्हावेत आपल्यावरती, यासाठी आपल्याला असं पाणी जे आहे त्या या पितृपक्षामध्ये आपल्या उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे। खूप आणि खूप छोटासा उपाय आहे, पण घरामधली सगळी निगेटिव्हिटी घालवणारा हा उपाय आहे। तुम्ही अवश्य करा। रोज जमत असेल तर रोज हा उपाय करा। रोज जर जमत नसेल तर तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल तेव्हा अवश्य हा उपाय तुम्ही या पितृपक्षामध्ये करा। याने आपल्या घराला लागलेले जे दोष आहेत किंवा जे नजर दोष आहेत, ते पितृदोष आहेत, ते कमी होऊन आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता यायला मदत होते। त्यामुळे हा उपाय जो आहे तो पितृपक्षामध्ये अवश्य तुम्ही करा आणि नंतर देखील तुम्ही एखाद्या शनिवारी किंवा मग अमावस्येला देखील असा हा उपाय अवश्य करू शकता। आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, रोज संध्याकाळी किंवा मग रात्री 9च्या नंतर 9 ते 12मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, रात्री 9 ते 12मध्ये तुमचा जो उंबरठा आहे त्यावरती तुम्हाला थोडंसं गोमूत्र शिंपडायचं आहे। आता कसं शिंपडायचं, तर एखाद्या वाटीमध्ये तुम्ही हे गोमूत्र घ्या। गोमूत्राची एक बॉटल मिळते, धार्मिक साहित्याच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल। तर ते गोमूत्र घेऊन या तुम्ही आणि ते जे गोमूत्र आहे ते रात्री 9 ते 12मध्ये तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती, चौकटीवरती, दारावरती शिंपडायचं आहे। आणि ते शिंपडल्यानंतर काय करायचं आहे, तर एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे तुम्हाला। कुठलंही तांब्याचं भांडं घ्या, छोटं असू द्यात मोठं असू द्यात, सगळ्यांच्या घरात तांब्या कलश असतोच। तर त्यामध्ये तुम्हाला पाणी भरून ठेवायचं आहे। रात्री झोपायच्या आधी तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक कापराची वडी घालून ठेवायची आहे आणि असं हे पाणी तुम्हाला काय करायचं आहे, झाकून ठेवायचं आहे। आता सकाळी उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर या पाण्यामध्ये पुन्हा थोडेसे 1-2 गोमूत्राचे थेंब टाकायचे आहेत आणि असं हे जे पाणी आहे तर हे तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या चौकटीवरती शिंपडायचं आहे। तुमची जी चौकट आहे, दरवाजा आहे, तर या पाण्याने तो पुसून घ्यायचा आहे आणि जो उंबरठा आहे तर
त्यावर देखील आपल्याला काय करायचं आहे, हे पाणी शिंपडायचं आहे आणि उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तुम्हाला या पाण्याने. आणि तुमच्या अंगणामध्ये देखील म्हणजेच प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्या दरवाजाच्या बाहेर देखील हे पाणी जे आहे ते तुम्हाला शिंपडायचं आहे. आणि अगदी तांब्या भरून जर तुम्ही असं ठेवलेलं असेल, तांब्या मोठा असेल आणि त्यामध्ये रात्री तुम्ही काय तर कापूर टाकलेला आहे आणि सकाळी उठल्यानंतर गोमूत्र देखील टाकलेलं आहे, तर अशा पाण्याने तुम्ही तुमच्या अंगणामध्ये सडा पण घालू शकता. तेवढंच जेवढं तांब्या भरून पाणी आहे तेवढं तुम्हाला तुमच्या अंगणामध्ये शिंपडायचं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा उंबरठा, तुमचं दार हे स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर असं तुम्हाला रोज जमत असेल तर तुम्ही रोज करायचं आहे. फक्त तुम्हाला रात्री 9च्या नंतर तुमच्या उंबरठ्यावरती थोडंसं गोमूत्र शिंपडायचं आहे आणि दारावरती पण थोडंसं शिंपडायचं आहे. आणि सकाळी उठून पुन्हा तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर अशा पद्धतीने रात्रीच तुम्हाला तांब्याच्या कलशामध्ये पाणी स्वच्छ भरून ठेवायचं आहे, नळाचं पाणी स्वच्छ, आणि त्यामध्ये कापूर घालून ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यामध्ये गोमूत्र थोडंसं टाकून अशा प्रकारे स्वच्छता करायची मेन दरवाजाची. बघा तुम्हाला हे केल्यानंतर कळेल की घरामधली किती निगेटिव्हिटी दूर झालेली आहे. आणि पितृपक्षामध्ये असा हा उपाय करणं खूप आणि खूप लाभदायी ठरतं. कारण एक प्रकारची स्वच्छता आपण आपल्या प्रवेशद्वाराची इथे करत आहोत. त्यामुळे जिथे स्वच्छता आहे किंवा जिथे अशा प्रकारे आपल्या घराची काळजी घेतली जाते, तिथे पितृ देखील आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. तर बघा, हा उपाय करताना तुम्ही पानाचा वापर देखील करू शकता. म्हणजे विड्याचं पान किंवा आंब्याच्या पानाने देखील तुम्ही हे पाणी सकाळी शिंपडू शकता. तर अवश्य सर्वांनी हा उपाय करा. जर तुम्हाला मासिक धर्म असेल, पिरियड असेल, तर तुम्ही दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेतला हा उपाय तरीही चालू शकतो. पण अवश्य सर्वांनी करा. पितृपक्षामध्ये तर आवर्जून हा उपाय करण्यासारखा आहे. कारण बघा, आपल्या मनामध्येच एक जी निगेटिव्हिटी असते तर ती एक प्रकारची दूर होते. आणि जेव्हा आपण गोमूत्राचा वापर आपल्या प्रवेशद्वारावरती करत असतो तेव्हा कुठल्याच प्रकारची निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि नेहमी पॉझिटिव्हिटीच आपल्या घरामध्ये प्रवेश करते. जे काही नजर दोष, वास्तुदोष, जे काही पितृदोष आपल्याला लागलेले असतात ते अशा प्रकारे दूर होतात. त्यामुळे अवश्य या पितृपक्षामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. रोज जमत असेल तर रोज करा, नसेल रोज जमत तर जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तरी अवश्य हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. आणि इतर वेळी तुम्ही शनिवारी किंवा अमावस्येला देखील हा उपाय करू शकता. खूप प्रभावी उपाय आहे. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्या देखील हा उपाय या पितृपक्षामध्ये करू शकतील. त्यांच्या पण घरातल्या अडचणी, संकट दूर होतील, पितृदोष कमी होतील आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.